दिनांक 7 सप्टेंबर रोजी म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे 3:30 वाजता आमच्या डायल 112च्या सिस्टीमवरती एक कॉल आला होता आणि त्याच्यामध्ये सिन्नर फाट्याच्या पुढे एका ट्रक चालकाला त्या ठिकाणी लुटतायत अशा पद्धतीचा तो कॉल होता। त्याच्यावरून आमचे जे त्यावेळेसचे CR मोबाईलवरती आणि डायल 112च्या मोबाईलवरती जे अंमलदार होते त्याच्यामध्ये आमचे 4 अंमलदार या ठिकाणी आहेत, बच्चे, गीते, बोडके आणि कोकाटे हे 4 अंमलदार आणि सोबत 2 आमच्या महिला अंमलदार देखील त्या ठिकाणी होत्या, गायकवाड आणि सोनवणे यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी संबंधित लोकेशनला गेले असता एक 5 इसम त्या ठिकाणी होते, त्याच्यामधल्या 2 महिला आहेत आणि 3 पुरुष होते आणि यांनी एका ट्रक ड्रायव्हरला मारहाण केली होती, कोयत्यानं मारहाण केली होती आणि त्याच्याकडून साधारणपणे 5,000 रुपये रोख आणि 100 रुपये त्याच्याकडून फोन पे वरून पण ट्रान्सफर करून घेतले होते। अशा पद्धतीने एकूण 6,000 रुपयाचा ऐवज त्या ठिकाणी लुटला होता आणि अशा प्रकारे दरोड्याचा हा प्रकार केला होता। मात्र सदर ठिकाणी प्रॉम्प्ट रिस्पॉन्स देऊन आणि विशेषतः डायल 112 या यंत्रणेचा वापर केल्याने आपल्या सदर घटनेतला जो पीडित आहे उत्तर प्रदेश मधला तो रहिवासी आहे, ट्रक ड्रायव्हर आहे, मात्र तरी त्याला आपण त्या ठिकाणी दिलासा देऊ शकलो। त्या संबंधित 2 महिलांना आपण ताब्यात घेतलेले आहे, त्यांचे जे 3 साथीदार आहेत ते त्या ठिकाणी पळून गेलेले आहेत, मात्र त्यांचा शोध आम्ही घेत आहोत आणि संबंधित टोळीनं अशाच पद्धतीने संघटितरित्या अजूनही कुठे काही गुन्हे केलेले आहेत काय याचा पुढील तपास सुरू आहे। पुढील तपास त्याचा आमचे API सूर्यवंशी जे आहे DBचे ते त्या ठिकाणी करतायत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच चांगल्या पद्धतीने तपास या पुढे पण होईल। पण ही एक चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे जे पण डायल 112चे अंमलदार जे आहेत त्या दिवशी विशेषतः पूर्ण रात्रभर गणपतीच्या अनुषंगाने ड्युटी केल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी सतर्क राहून हा प्रकार उघडकीस आणल्याबद्दल नाशिक रोड पोलीस स्टेशनचे आमचे PI सप्पाळे साहेब, त्यांची पूर्ण DBची टीम आणि विशेषतः हे आमचे 4ही अंमलदार ज्यांनी त्या ठिकाणी अतिशय चांगली अशी कामगिरी केली त्याच्याबद्दल त्यांचा आम्ही कौतुक करतो आणि त्यांना बक्षीस देखील देण्यात येईल। सर, कोणत्या संघटनेशी निगडीत आहे का कोणत्या त्याच्या बाबतीत अधिक तपास सुरू आहे सध्या तरी।